तर सोलापूरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी पेट्रोल पंपांवरती गर्दी केली आहे। मात्र काल रात्रीच्या तुलनेमध्ये आज सकाळी सगळ्याच पेट्रोल पंपावरची गर्दी जरा कमी जाणवते। सोलापूर पेट्रोल पंपावरती मुबलक प्रमाणात साठा असल्यामुळे घाबरण्याचं कोणतंच कारण नाही, असं आवाहन पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात येत आहे। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। देशभरात ट्रक चालकांनी अचानक संप करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे त्याचे परिणाम जे आहेत ते सोलापूर असेल किंवा राज्यभरातल्या पेट्रोल पंपांवरती आपल्याला पाहायला मिळतात। सोलापूर शहरातल्या एका पेट्रोल पंपावरती आपण सध्या उभे आहोत आणि या ठिकाणी आपण गर्दी बघताय। वाहन चालकांनी मोठी गर्दी जी आहे ते पेट्रोल पंपांवरती केलेली आहे। खरं तर ट्रक चालकांनी नवा वाहतूक कायदा जो आहे, ट्रक वाहतूक कायद्यातली जी दुरुस्ती आहे त्याच्या विरोधात जो आहे तो राज्यभरात देशभरात आंदोलन पुकारलेलं आहे। देशभरात वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन ट्रक चालक असतील किंवा चालक आहेत ते करतायत आणि आज सकाळी सोलापुरात देखील रास्ता रोकोचा प्रकार आपल्याला घडलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर संप ट्रक चालकांनी पुकारल्यानं पेट्रोलचे ट्रक जे आहेत ते पेट्रोल पंपापर्यंत येणार नाहीत आणि त्यामुळं पेट्रोलची कमतरता जी आहे ती भासू शकते अशी भीती जी आहे ती वाहन चालकांना आणि त्यामुळे गर्दी जी आहे ते वाहन चालक आपल्याला या ठिकाणी करताना मिळतात। मला कशासाठी गर्दी केली एवढी काय तेच आम्हाला पण माहीत नाही आहे। तेच विचारलो कशासाठी बंद केलेलं आहे, काय तेच कल्पना नाही आहे। कोण म्हणतं की पेट्रोल स्वस्त करणार आहेत, त्यामुळं इथलं जे पेट्रोल स्टॉक आहे त्यामुळे त्यांनी संप करणार आहेत असं पेट्रोल पंपवाले असं त्यांचं म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।